नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या ब्रह्माक्षर निर्देश योगाचा म्हणजेच 8व्या अध्यायाचा 6वा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् तं तं मेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अंतकाळी जो केवळ माझं स्मरण करत शरीराला सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला मिळतो याविषयी संदेह नाही. आता इथे त्याबद्दल ते पुढे सांगतात की अरे अर्जुना, ज्या वस्तूचं स्मरण करत मनुष्य अंतकाळी देहाचा त्याग करतो तो तिच्या सततच्या स्मरणामध्ये एकाग्र असल्यामुळे त्या त्या वस्तूप्रत जातो. या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळेला ज्या एका वस्तूच्या चिंतनानं संस्कार तयार होतात त्याच संस्कारात झोप लागताच चिंतन केलेली वस्तूच त्याला स्वप्नामध्ये दिसते. याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते आणि अंतकाळी ज्याला जी वस्तू आठवते त्याच गतीला तो जातो. असं आहे म्हणून अरे अर्जुना, तू नेहमी माझंच स्मरण कर. आता ज्ञानेश्वरीमध्ये नसलेलं पण दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, जर एखाद्या माणसाला अनेक भाषा अवगत असतील, एवढंच नाही तर तो त्या सर्व भाषांमध्ये पारंगत असेल, पण जर त्याला गाढ झोपेतून उठवून काही विचारलं तर तो त्याच्या मातृभाषेमधूनच उत्तर देईल. त्याचप्रमाणे जर संपूर्ण आयुष्यामध्ये भगवंतांचं स्मरण केलं असेल तर साहजिकच अंतकाळी देखील त्याचंच स्मरण होईल. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् तं तं मेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. चला तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनाला काय सांगतात हे आपण लवकरच पाहूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.